राकेश पाटील ही जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर आहे राहुल गडगे. गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल तर अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळला. एकच धाव मात्र पहिल्या चेंडूवर मात्र जरूर आली. आणि बघूया आपण कशा प्रकारे मात्र बॅटिंग होणार. कारण मागच्या मॅचमध्ये धावा आल्या होत्या, 50 धावा प्लस धावसंख्या मात्र केली. म्हणजे अगदी जो उच्चांक आहे ते उच्चांक आपल्याला जरूर पाहायला मिळेल मागच्या मॅचमध्ये. यावेळी लॉफ्ट केलं चेंडूला, क्षेत्ररक्षकाची चुकी. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात या चेंडूवर 4 धावा. मग दादूस काय झाला सांग बरं. काय सांगू यार, सांगितलं ना गाववाले तांब्यान दारू पित. माझे नशिबाला काही साधर यार मला पाजणार, चल यार मला पाजणार, गया भेटल ना पारू, चल यार मला पाजणार. पहिलाच बॉल खेळला आणि पहिल्याच बॉलवर मात्र खऱ्या अर्थाने विकेट फेकून गेला असता फलंदाज. एक चांगली विकेट मिळाली असती, परंतु क्षेत्ररक्षकाची चुकी. 4 धावा सुद्धा मात्र मिळाल्या तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले. गॅप मोठी आहे. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला स्पर्श करून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार. मांजर गावाचा पाहुण्या पाहायची स्टार, ज्यांचं नाव गाजतंय फार. बैल जोड्या तुम्ही मोजून घ्या 100, त्यात पाहुण्या 1 नंबर. मोरावेचे प्रणय कोळी यांच्याकडनं मोरावे संघासाठी शुभेच्छा आल्या आणि या स्पर्धेसाठी सुद्धा शुभेच्छा आल्या. आणि प्रणय म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेसाठी आणि त्याचबरोबर मोरावे संघासाठी सुद्धा शुभेच्छा आलेत. यावेळेस कॅपमधून चेंडूला काढण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाने हा चेंडू अडवला. गॅपमधून चौकार काढणं फार कठीण काम असतं, कारण आपण बघितलं ना की फलंदाज 6 चेंडू 6 षटकार उमेशवर कदाचित मारू शकतो, परंतु 6 चेंडूवर 6 चौकार ते सुद्धा गॅपमधून मारणं हे फार कठीण काम असतं फलंदाजाला. परंतु 2 बॅक टू बॅक चौकार आले, तेही सुद्धा 2 क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे ते चौकार गेले. म्हणजे सराव तुम्हाला फार करणं गरजेचं आहे, क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे. कारण सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवतो, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देते. विश्वास पाहिजे आपल्यावर. परंतु चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेग क्षेत्र कव्हर करताना येतात 4 धावा. मात्र चेंडूला खेळले. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धावसंख्या मात्र जरूर मिळते. 1 धावसंख्येच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 15 वर. विनय म्हात्रे त्याच्या जोडीला राकेश पाटील, डावकर आणि उजव्या हाताचा फलंदाज. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला मैदानामध्ये जरूर पाहायला मिळतंय आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मात्र भरपूर काही जड जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवात चांगली झाली. जशी सुरुवात आपण श्रीलंकेकडनं बऱ्याच वेळा पाहिली होती. पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे मात्र जोडावं हे सनथ जयसूर्या यांनी बऱ्याच वेळा आपल्याला दाखवून दिलंय. वीरेंद्र सेहवागने बऱ्याच वेळा भारतीय संघासाठी दाखवून दिलंय. असे बरेचसे खेळाडू आहेत की त्यांनी सर्कल चांगल्या पद्धतीने जोडपलं आणि त्याच पद्धतीने यावेळेस आपल्याला पाहायला गेलं तर मिहीर स्पोर्ट्स मोरावे संघाचे हे 2 सितारे एकदम चांगली बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 15 धावा धावफलकावर. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ मैदानामध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये आता जरूर पाहायला मिळतोय. करण पाटील गोलंदाजीच्या उंबाट्यावर दुसऱ्या षटकाला प्रारंभ करतोय. वेगवान बॉल, वेगवान आणि वेगवान हा चेंडू होता आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये मारण्याचा विनय प्रयत्न जरूर करत होता, परंतु शरीराचा वेध घेणारा हा चेंडू डॉट मात्र जरूर येतोय. क्षेत्ररक्षण जर पाहू शकाल तुम्ही चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं टेंबोडी संघाकडनं.
लॉगनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळी जोरकस फटका, चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या, परंतु काय एफर्ट, काय प्रयत्न होते लॉग ऑफ क्षेत्रामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक सांगतोय की इथं प्रयत्नाला अपयश आलं, परंतु षटकार मात्र जरूर येतोय. काय एफर्ट्स, आपल्याला लगेच आठवण येते IPL मध्ये वेस्ट इंडिज संघाच्या खेळाडूंनी जशी फिल्डिंग केली आहे आतापर्यंत, तशी फिल्डिंगची आठवण या खेळाडूंनी मात्र जरूर करून दिली. काय अडवला, काय स्टॉप केला होता, परंतु चेंडू षटकारासाठी गेला. चांगला बॉल, काय कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला, ते कमबॅक करून दिलं करण पाटीलने. अगदी गुड लेंथवर बॉलिंग आणि त्याचबरोबर छातीपासून या बॉलला काढण्यात आलं आणि धावसंख्या आहेत 21 वर. 21 रन ऑन स्कोर बोर्ड. चांगली सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये अगदी चांगल्या प्रकारे मात्र आपल्या एकमेकाला साथ देताना मैदानात पाहू शकाल. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अशाबूत नजरेने बघतोय, परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मात्र मिळते. या एक्स्ट्रा रनच्या मदतीने 22 धावा, बिनबाद 22 ही जमेची बाजू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. बरोबर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला मात्र येताना, ही स्पर्धा फार मोठी आहे. नाईट रजनी म्हटल्यानंतर प्रत्येक जण कामावरनं आल्यानंतर एक क्रिकेटमधले हाऊस आणि क्रिकेटवर असलेलं अतिराज्य प्रेम हे क्रिकेट प्रेमी बऱ्याच वेळा मात्र दाखवतात आणि त्यांच्या जवळची ही स्पर्धा आहे, त्यामुळे निश्चितच सगळे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला मात्र पाठिंबा देण्यासाठी आलेत. ऑन साईडनं मात्र चेंडूला खेळलं, एकच्या बदली दुसरी धाव. बॉलिंग एंडला खेळाडू नव्हता हे ओळखलं होतं दोन्ही फलंदाजांनी आणि 2 धावा चित्त्याच्या सपळ्याने पूर्ण करताना दोन्ही फलंदाज. काही जण प्रत्येक गावाच्या पाठिंबासाठी येत असतात आणि टेंबोडे संघ मी तर म्हणेल पनवेल तालुक्यापुरता राहिला नाही तर बऱ्याचशा तालुक्यामध्ये सुद्धा त्यांचं वर्चस्व त्यांनी दाखवलंय. हवेत बॉल आहे, भरपूर एलिव्हेशन मिळालं नाही, परंतु एक धाव मात्र जरूर मिळते. एक धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचली ती 25, 25 धावा धावफलकावर. दोन संघ या पहिल्या फेरीमधला 5वा सामना तुमच्या समोर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने चारही मॅच आपल्याला पाहायला मिळेल, शेवटपर्यंत लढताना संघ पाहायला मिळेल आणि अशाच मॅच प्रत्येक क्रिकेट प्रेमींना पाहायच्या असतात आणि ते क्रिकेट प्रेमी या मॅचसाठी आनंद घेतात. हवेत बॉल आहे, मिस टायमिंग फटका, स्वतः गोलंदाज स्वतःवर विश्वास आणि पहिली विकेट आपल्या संघासाठी मात्र मिळवून देतोय आणि बाद होतोय तो फलंदाज राकेश पाटील. जीवा भावाचा मैत्र हाय तो, साऱ्या मित्रांचा हाय तो, दिलदार दिलाचा. अनंतारिकरला आशीर्वाद हाय एकविरा आईचा, न शिर्डीच्या साई बाबाचा. मिलिंद तारेकर भावानी आणलंय केक वाढदिवसाला, मिलिंद तारेकर भावानी आणलंय केक वाढदिवसाला. हे पारगाव गावाला आणि जाऊ त्याला शुभेच्छा द्यायला. चला पाण्याची पूर्तता करा, खेळाडूंना पाण्याची गरज आहे आणि पाणी लगेच पोचवा. पाणी जास्तीत जास्त मात्र दिनेश सर दिलं पाहिजे खेळाडूंना. पंचांसाठी सुद्धा पाण्याची पूर्तता करा, कारण उन्हाचा तडाखा आहे, पारा भरपूर जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आजच्या दिवशी मला वाटतं 37 डिग्री सेल्सिअस तापमान आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये आणि उन्हाचा तडका वाढल्यामुळे पाणी सगळ्यात जास्तीत जास्त पाणी सगळ्यांनी पिळा आणि त्याचबरोबर कलिंगड असेल बरंचसं काही असेल ते खात राहा, कारण आपल्याला क्रिकेटपेक्षा आपलं जीवनसुद्धा फार महत्त्वाचं आहे. कोविड-19चा प्रसारसुद्धा आपण पाहिला 2 वर्ष, अजूनही कोविड-19चा प्रसार आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी मात्र घेत चाला, कारण जास्तीत जास्त मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, कारण तुमच्या घराचे तुम्ही आधारस्तंभ आहात, तुमच्या घराचे तुम्ही बॅट्समन आहेत आणि जर तुम्ही आऊट झालात तर घर पूर्णतः ढासेल. त्यामुळे तुमची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे आणि दुसऱ्यालाही जबाबदारी घेण्यासाठी मात्र सांगा. तर 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. उमेश सर आम्हाला माहिती पुरवत आहेत की धावफलकावर धावा लागल्या त्या 12.50च्या सरासरीने 1 गडीच्या मोबदल्यात 25 धावा धावफलकावर. नवीन बॅटर मैदानामध्ये गेल्या प्रवीण ठाकूर, 3ऱ्या क्रमांकाचा हा बॅटर आहे. बघूया कशा प्रकारे बॅटिंग करतोय.
विनय मैत्री मैदानामध्ये अजूनही आहे. राकेश पाटीलला परतावं लागलं कारण 2 चौकार 1 सिंगल त्यांनी मिळवली. 9 धावसंख्येचं त्यांनी योगदान दिलं. विनय मात्रे चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय, परंतु बघूया आपण स्ट्राईक एंडला आहे तो प्रवीण ठाकूर हा स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल आणि गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन होतोय सनी गायकवाड. सर्वोच्च धावसंख्या उभारणारा संघ हा दुसऱ्या फेरीमध्ये त्याला त्या संघाला मात्र बाय देण्यात येणार आहे. ह्याची मात्र सगळ्या संघांनी मात्र नोंद घ्यायची आहे आणि ज्या संघाला मात्र बाय मिळेल त्याच्या पुढचा जो संघ असेल त्याच्या विरुद्धात त्याला जरूर खेळावा लागेल तो सामना. परंतु उसळी घेणारा हा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा मात्र जरूर येतोय आणि गोलंदाजाला सुद्धा दंडित करण 1 बाउन्सचा इशारा. आणि आपण पाहिलं असेल की पहिल्याच्या काळामध्ये जेव्हा 1 बाउन्स नव्हता तेव्हा वेस्ट इंडिज संघाचे जे गोलंदाज होते मायकल होल्डिंग असेल त्याचबरोबर अँब्रॉस सारखे गोलंदाज होते त्यांनी बाउन्सचा वापर भरपूर केला होता पहिल्याच्या क्रिकेटमध्ये. आणि उसळी घेणारे चेंडू त्यांच्याकडनं बऱ्याच वेळा जुने जाणते क्रिकेटपटूंनी मी तर म्हणलं खेळाडू सुद्धा बघितले असतील, प्रेक्षकांनी सुद्धा बघितले असतील. परंतु आता हा उसळी घेणारा चेंडू एक 1 बाउन्सचा इशारा मात्र या गोलंदाजाला दिलाय आणि बघूया पुढचे बॉल कशा प्रकारे असतील. यावेळेस अजून एक खराब चेंडू व्हाईट बॉलचा मात्र इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीने धाव फलकामध्ये बदल होणार. धावसंख्येमध्ये बदल झाल्यानंतर धाव फलक पोचलंय ते 27 धावा धाव फलकावर. सगळे फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्यांचा आनंद घेतात. त्यांचं सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया कारण क्रिकेट प्रेमी 3-3, 4-4 वाजेपर्यंत सुद्धा मॅच बघतात. त्यांना मॅच नाही तर खऱ्या अर्थाने कशी फाईट होते लास्टपर्यंत ही सुद्धा बघायला आवडतं. यावेळेस कॅपमधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रवीणच्या बॅटिंग मधून आलेला हा महत्वपूर्ण चौकार. नमस्कार. इस वक्त पूरा देश कोरोना वायरस यानी कोविड-19 से लड़ रहा है. ऐसे में याद रहे हमें बीमारी से लड़ना है, बीमार से एकतीस धावा धाव फलकावर लागल्यात. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि त्याचबरोबर प्रिन्स ठाकूर यांच्याकडून तब्बल 1000 बक्षीस येते. जर सलग 3 षटकार चढवले तर त्यामधला हा पहिला षटकार आलाय आणि आणखीन जर 2 लगावले गेले तर प्रिन्स ठाकूर मोराव यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचे बक्षीस. एक्कावन्न धावा सोबत सर्वोच्च अंकावर आहे आणि बघूया आपण 51 धावसंख्येचा हा सर्वोच्चचा आकडा तो मात्र मोडीत काढणार का हा संघ याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. धावसंख्या पोहोचली ती 37. सनी गायकवाड गोलंदाजी मार्कवर 2 चेंडूवर 2 प्रहार 1 चौकार 1 षटकार आला. फलंदाज प्रवीण ठाकूरच्या बॅटिंगमधून 2 चेंडूमध्ये 10 धावा जमवण्याचा किमया या खेळाडूंनी मात्र जरूर केले. पुढ्यात दिलेला बॉल अगदी चांगला फटका विराट कोहली स्टाईलने मारलेला फटका. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात इथे 4 धावा.
वर प्रहार चढवतोय सनी गायकवाडचं षटक क्रमांक 3 चालू आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या 12.50च्या सरासरीने. तिसऱ्या षटकावर हल्ला चढवलाय. गोलंदाजाच्या बौद्धिक क्षमतेवर त्यांनी वार केलाय. प्रत्येक चेंडूवर तो वार करतोय. जसा खऱ्या अर्थाने एक प्रकारचं युद्ध मैदानामध्ये चालू का काय याकडे सुद्धा मात्र सर्वांचं लक्ष आहे. यावेळेस गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला स्वतःमध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. टप्प्यामध्ये बदल करणं गरजेचं असणार आहे. फुलटॉस बॉल चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहजरित्या होताना या 2 धावसंख्येच्या मयतेने धाव फलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचली ती 43 या अंकावर. 43 रन. 43 धावा धाव फलकावर लागल्यात. दुसऱ्या फेरीतल्या पहिली मॅच तुमच्या समोर जरूर येईल. पहिल्या इनिंग नंतर तुम्हाला ती मॅच आम्ही सांगू. चेंडू मात्र सरळ जातोय. क्षेत्ररक्षकांनी केलेली झेल. आपलातून झेल पकडली क्षेत्ररक्षकांनी आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय प्रवीण ठाकूर. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच कन्फर्म केली आहे आणि पहिली मॅच येते दुसऱ्या फेरीमधली. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट धाकटी जुई आणि त्यांच्या विरोधात आहे गावदेवी चॅम्पियन वाकडी. या 2 संघादरम्यान ही मॅच असेल. चला दोन्ही संघ आपण टॉस करण्यासाठी या. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट धाकटी जुई आणि त्याच्या विरोधात गावदेवी चॅम्पियन वाकडी. जनरेटर जो सप्लायर आहे त्याला आम्ही विनंती करतो की जो जनरेटरची गाडी आहे आमची दुकानांच्या बाजूला तिथं तुम्ही लगेच जायचं. गेटच्या जवळ ती गाडी आहे जनरेटरची, तिथं आपण लगेच जायचं. 43 धावा धाव फलकावर. यावेळेस पुढ्यातून नेला. चेंडू जातोय बाउंड्री लाईन चक बाहेर नाही तर आतमध्येच, परंतु कॅच आपलातून पकडली आणि फलंदाज बाद होतोय तो विनय मात्रे. त्रेचाळीस धावा धाव फलकावर लागल्यात. षटक क्रमांक 3 बॅक टू बॅक 2 विकेट गोलंदाजाला मात्र मिळतात. सनी गायकवाड गोलंदाजी करताना काय कमबॅक करतोय. विकेट ट्रिकच्या उंबरठ्यावर हा गोलंदाज आपण जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या आहे ती 43 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. शेवटचा बॉल किंवा ओव्हर झाली आहे, माफ करा ओव्हर झाली आणि 4थ्या षटकाला आपण प्रारंभ करतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय प्रतीक गायकवाड. शेवटची ओव्हर आहे. 43 धावा धाव फलकावर लागल्यात. सेकंड राऊंड मधली पहिली मॅच दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतोय. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई आणि त्यांच्या विरोधात गावदेवी चॅम्पियन वाकडी. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. सगळा बॉल पहिलाच. बॅट्समन नवीन गेलेला आहे रुपेश ठाकूर आहे ऑन स्ट्राईक वर. रुपेशला खेळावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्या पद्धतीने स्टार्ट घेतला होता विनय आणि राकेश पाटीलने तो स्टार्ट शेवटपर्यंत राहिला पाहिजे. तो शेवट दिसून येत नाहीये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. पंचांकडे मोठी दात मागितली जाते. पंचांनी बोट आकाशाकडे केलं. परतावं लागेल रुपेश ठाकूर या फलंदाजाला. धाकटी संघात संगणकाला विनंती येते की आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधा. धाकटी जुई या संघाच्या संगणकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधा, कारण
वाकडी संघात संगणक इकडे रेडी आहे. जनरेटरचे जे आमचे कामगार असतील किंवा सप्लायर मेन असतील त्यांना आम्ही विनंती करतोय, गेट जवळ जी गाडी आहे जनरेटरची तिथे लगेच मात्र तुम्ही यायचंय. त्रेचाळीस धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक 14 चालू आहे. स्लॉक षटक मैदानामध्ये चालू आहे आणि स्लॉक षटकामधले 2 चेंडू मात्र चांगल्या प्रकारे हाताळलेत प्रतीक गायकवाड या गोलंदाजाने. शेवटचे चेंडू काही बाकी आहेत. फक्त 43 धावा धावफलकावर लागल्यात. स्टार्ट चांगला झाला होता, सुरुवात चांगली झाली होती, परंतु शेवट थोडंसं कठीण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. अंधेधुंद बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅटचा फ्लो आहे तो खऱ्या अर्थाने उशिरा येताना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रतीक गायकवाडचा जो षटक आहे त्या षटकामध्ये गोलंदाजाने दिलेल्या योग्य टप्प्यावर मारा, चिकट माराची गोलंदाजी हा गोलंदाज जरूर करताना दिसतोय. 43 धावा धावफलकावर लागल्यात. कुठलीही धाव मात्र आतापर्यंत बहाल केली नाही प्रतीक गायकवाड या गोलंदाजाने. आणि पुढचे काही चेंडूचा खेळ शिल्लक. हेलिकॉप्टर शॉटमध्ये परिवर्तन केलं होतं. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एकच धाव मात्र मिळते. एक धाव संख्येच्या मदतीने 44 धावा धावफलकावर लागल्यात. अजून काही चेंडूचा मात्र खेळ शिल्लक आहे. निशांत 11 दादरपाडा संघ या मॅचवर जरूर लक्ष देऊन होता, कारण 3 षटकामध्ये 43 धावा झाल्या आणि आमचा 51 धावसंख्येचा जो सर्वोच्च अंक आहे तो अंक मात्र एक संघ मोडेल का काय, परंतु प्रतीक गायकवाड यांनी स्वप्न मात्र आता मोडीत काढताना दिसून येतोय. 4 बॉल चांगल्या प्रकारे त्यांनी फेकल्या आणि 44 धावा आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या संघाच्या धावफलकापर्यंत. यावेळेस चांगला फर्स्ट स्ट्रोक. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात या चेंडूवर 6 धावा. षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने 50 धावा कंप्लीट. कॅच. मोहन भोपी यायचंय आपण. 100 रुपयाची बक्षीस आहे. मोहन भोपी आईबा कॅच घेतली आहे, आपल्याला बक्षीस दिली जाईल. या टुर्नामेंट मधलं पहिला आईबा कॅच मोहन भोपी यांनी घेतली आहे. 50 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. बघूया किती धावा येतात शेवटच्या बॉल मध्ये. यावेळेस डॉट बॉल. 50 धावसंख्येवर थांबावं लागतंय. 51 धावसंख्येचा टार्गेट आहे ते टेंबोडी संघासमोर, परंतु 51 धावा कशा प्रकारे मात्र होणार, कुठल्या प्रकारे मात्र प्रयत्न करणार. 51 धावा जर चेसिंग झाल्या तर कदाचित दादरपाडा संघाच्या बरोबरीने मात्र टेंबोडे संघ मात्र जाऊ शकतो, परंतु या प्रयत्नाला मात्र यश मिळणार की नाही हे सर्व काही ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रासाठी जाऊया आमच्या समवेत असलेले मनोहरजी पाटील सरांकडे. सरांकडे कॅच साठी 100 रुपये बक्षीस आहे. आभार आणि अभिनंदन सुद्धा तुमचं. नाणेफेक विनंती करतोय धाकटी संघाच्या संघनायकाला, जर आपल्या संघाचा संघनायक पोहोचू शकला नाही तर नाणेफेक विन दिली जाईल समोरच्या संघाला. धाकटी संघात संघनायक आत्ता जर लगेचच पोहोचू शकला नाही, कारण आतापर्यंत 4 वेळा अनाऊन्स झालाय, तर समोरच्या वाकडी संघाला नाणेफेक विन दिली जाईल. निंदाजी तारेकर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. महाराष्ट्र राज्य सर नरेंद्र तारेकर साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक करायचे आहे. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार अधिकारचे सचिव आदरणीय नरेंद्र तारेकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल.
नाणेफेकीचा कौल मात्र लागलाय, तो म्हणजे धाकटीदेवी संघाच्या बाजूने निर्णय काय असेल बघू डिस्कस करतो मी. डिस्कस करा आणि सांगा. नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे जिथे धाकटीदेवी संघाच्या बाजूनं आणि निर्णय पेंडिंग आहे, परंतु संघाकडे विनंती असेल की हा सामना संपायच्या अगोदर आपला निर्णय येणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर सामना संपल्यानंतर आपला निर्णय लगेचच अंमलात आणायचा आहे. थैंक यू सो मच दिनेश सर. यहाँ पर बेस सारे दर्शक हैं. मुकाबला समाप्त होने के बाद अपनी टीम जब जीतती है तब सब जश्न मनाते हैं. जश्न का माहौल तैयार होता है, क्रिएट होता है और जश्न मनाते हैं मैदान के बाहर. जिस तरीके से कहते हैं ना कि पीने वालों को मौका चाहिए और मैदान का कोना चाहिए, लेकिन तुम्हें क्या जानो शराब कैसे पिलाई जाती है. बोतल खोलने से पहले पिलाई जाती है, फिर आवाज लगाई जाती है कि आ जाओ दर्द दिल वालों, या दर्द दिल की दवा पिलाई जाती है. आज चर्चा है सारे टूटे आशियाने में, सारे आशिक बैठे हैं गम भुलाने में. रोक लो कोई इन्हें, नहीं तो आग लगने वाली है मैखाने में. दोस्तों, जिस तरीके से कहा जाता है कि हमारे आजकल के नौजवान जो लड़कियों के पीछे पागल है, पैसों के पीछे पागल है, देवदास की तरह जान मत दो यारो, मेरी बात मानो, प्यार को लात मारो, न चंद्रमुखी ना पारो, और रोज रात को एक स्ट्रॉन्ग बियर मारो और आराम से जिंदगी गुजारो. दिस इज एंटरटेनमेंट में हम जरूर चर्चा करेंगे. हमारे आजकल के नौजवान तीन चीजों के पीछे पागलों की तरह नजर आते हैं. एक तो है दोस्तों पबजी, दूसरा है पैसा, तीसरा क्रिकेट और चौथा है लड़कियां. और लड़कियों के पीछे पागलों के लिए यहां से हम जरूर कुछ कहना चाहेंगे कि देवदास की तरह जान मत दो यारो, मेरी बात मानो, प्यार को लात मारो, ना चंद्रमुखी ना पारो, और रोज रात को एक स्ट्रॉन्ग बियर मारो और आराम से जिंदगी गुजारो. थैंक यू सो मच डीजे सूरज. दिस इज एंटरटेनमेंट. शराब पीना दोस्तों बहुत बुरी चीज है. मुकाबला थोड़ा सा हमारे पास समय था, हम इसलिए आपका ध्यान इधर उधर भटकाने की कोशिश कर रहे. और जिस तरीके से कहते हैं ना कि पैसों के पीछे भी हमारे आजकल के नौजवान बहुत सारे भागते हैं दोस्तों, लेकिन जिस तरीके से कहते हैं ना कि टूट जाता है गरीबी में वो रिश्ता जो सबसे खास होता है, और हजारों यार बन जाते हैं दुनिया में जब पैसा आदमी के पास होता है. जब पैसा आपके पास है सारी दुनिया आपके साथ है, नहीं तो कुछ भी नहीं दोस्तों. क्योंकि जब तक बल्ला चल रहा है तब तक ही ठाट है, नहीं तो वाट है. क्योंकि जिसे मिस्टर आईपीएल कहा जाता था, मिस्टर सुरेश रायना आज आईपीएल का हिस्सा भी नहीं है. जब तक आपके दिन चल रहे सारे साथ है आपके, नहीं तो कोई भी नहीं है दोस्तों. अकेले को चलना पड़ता है. जब भी समय मिलेगा हम चर्चा जारी रखेंगे. तब तक के लिए मैदान के अंदर जाएंगे दोस्तों. सभी का शुक्रिया जिन भी दर्शकों ने हमारा पूरी कल की रात में आज की रात में साथ निभाया, सभी का हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे. तर नक्कीच खऱ्या अर्थानं आपण पाहतो 3 सायकल्स 4 सायकल्स इथे उभ्या आहेत. अंकितभाई पटेल गुजरात अहमदाबाद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून 4 सायकल्स देण्यात आलेत. त्यामधल्या 3 सायकल्स, एक उत्कृष्ट गोलंदाज, एक उत्कृष्ट फलंदाज आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आणि एक सायकल मात्र सरप्राईज आहे. त्याच्यामुळे ती सायकल कोणाला मिळेल हा मोठा प्रश्न निर्माण केला जाईल, आणि तो अगदी सरप्राईज मात्र अगदी फायनलच्या क्षणालाच आपल्याला समजेल. 4 सायकल्स वाट पाहत आहेत, त्यामधल्या 3 सायकल्सवर आपलं कर्तृत्व कोण सिद्ध करेल, आणि एक मात्र सरप्राईज. थैंक यू सो मच. तो मैदान के अंदर जाएंगे दोस्तों. ऑल इन रेडीनेस, ऑल सेट फॉर द गेम. अंपायर का आएगा यहां से ग्रीन सिग्नल. उल्टी गिनती शुरू. 3, 2, 1 लेट्स प्ले. गेम ऑन. जीतने के लिए 24 गेंदे और 51 की जरूरत. फर्स्ट बॉल. धीरज मात्रे तैयार. आड़े बल्ले से घुमाने की कोशिश थी. आओ देखा ना था, गेंद देखी नहीं, गेंद के पिच तक पहुंचे नहीं, केवल बल्ला घुमाया था. खड़े खड़े स्ट्रोक कन्वर्ट आप कर नहीं पाओगे. पहली गेंद आएगी डॉट. स्ट्राइकर एंड के ऊपर कुणाल भोईर, उत्तम मस्कर उनका साथ निभा रहे. उत्तम के लिए सुनहरा मौका होगा. अक्षय मस्कर इनके माध्यम से हर एक छक्के के लिए 1000 रुपए का कैश प्राइज है उत्तम मस्कर के लिए. मैदान के अंदर जाएंगे दोस्तों. धीरज तैयार.
क्या कमाल की गेंदबाजी, अपनी रफ्तार से वार करे, पेस से बीट करे, अल्ट्रा फास्ट गेंदबाजी जिसे कहा जाता है, उसी तरीके की गेंदबाजी चलती भी। जिस तरीके से दादरपाड़ा क्रिकेट टीम के निमेश ने सबको पूछे का करा था और क्या कमाल की ओवर फेंकी थी, उसी तरीके की गेंदबाजी मैदान के अंदर जारी है धीरज मात्रे के माध्यम से। शानदार मुकाबला चलता है बा। एक तरफ स्मायरा स्पोर्ट्स टेम्बोडे और मिहिरा स्पोर्ट्स मोरावे के बीच में ये दिलकश नजारा हम देख पा रहे हैं। गेंदबाज तैयार, ये गेंद कट करना चाहते लेकिन ऑफस्टिक से काफी ज्यादा बाहर से गेंद गुजरी। जिस तरीके से पंचों में उड़ने के लिए अपने पंख खोलता है, उसी तरीके से अंपायर ने हमें बाहें खोली और हमें दिखाया कि ये गेंद खराब है, अतिरिक्त रन से खाता खुल चुका है। जिस तरीके से कहते हैं ना कि बिना पायल के बजे घुंघरू, कोई मेहनत नहीं करनी पड़ी इस रन के लिए और ये पहला रन मिलता है टेम्बोडे क्रिकेट टीम के लिए। 51 का ये लंबा टारगेट, दिल्ली यहां से काफी दूर है लेकिन ऐसे हालातों में क्या ये रन बन पाएंगे, ये भी देखने वाली बात बनेगी। मंजिल यहां पर आपको मिल सकती है, आपको उसके ऊपर चलना होगा, उसकी तलाश करनी होगी, मंजिल का पीछा आपको करना होगा। जीत के दरवाजे के ऊपर दस्तक कौन सी टीम देगी, ये भी देखने वाली बात बनेगी। आने वाले समय में इन सवालों के जवाब हमारे सामने पेश होंगे। गेंदबाज इस बार तैयार, धीरज मात्रे ओवर द विकेट से ये गेंद, बड़ा स्ट्रोक, इसके लिए तैयार थे, कितनी देर तक खुद को रोकते और यहां से पहला छक्का आया कुणाल के बल्ले से। यह पहला वार टेम्बोडे क्रिकेट टीम का। ठेवले शत्रू सगळे, सजवली हिंदुत्वाची बाग, या मातीसाठी लढला फक्त जिजाऊ चावा। थैंक यू सो मच। खामोश खड़े थे खिलाड़ी, 2 गेंदे डॉट खेली थी, कोई फर्क नहीं पड़ता क्योंकि जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। और ये लंबा छक्का दिखाया, हम भी किसी से कम नहीं, ईंट का जवाब पत्थर से देते हुए जो एक्शन दिखाया था पहले 2 गेंदों के ऊपर, उसका ये रिएक्शन था। हमने स्कूल कॉलेज में साइंस में पढ़ा था कि हर एक एक्शन का एक ऑपोजिट और इक्वल रिएक्शन होता है। ये था ऑपोजिट रिएक्शन बल्लेबाज का और धीरज मात्रे के ऊपर ये धावा बोला। पहली 3 गेंदे, रन बने हैं टोटल 7 गेंदे मुहैया करानी है। मैं गुजारिश करूंगा आयोजकों से, समय नहीं है दोस्तों हमारे पास, यह 12:01 अब तक हो चुका है और इस मुकाबले के बाद भी तकरीबन हमारे 4 मुकाबले बैलेंस रहेंगे। तो बिल्कुल रोशनी में यह मुकाबला चलता हुआ 8 टावर्स लगे दोस्तों, जिसमें 168 हेलोजन आपको पूरी तरीके से देखने को मिल रही है और पूरी तरीके से रोशनाई मैदान के अंदर छाती भी। एक छक्का आया, उसी के तहत यहां पर सोच भी बदलेगी। गेंदबाज की सोच किस प्रकार की होगी, क्योंकि जो रवैया हमने देखा था, जो शारीरिक भाषा हमने देखी थी, जो बॉडी लैंग्वेज हमने देखी थी गेंदबाज धीरज मात्रे की, उसको थोड़ा सा हलचल उसमें मचा दी है। पहली 3 गेंदे और रन बने हैं टोटल 7 रन। दोन चेंडू चेक करून दिलेले असतात, त्याच दुसऱ्या चेंडूवर खेळायचं, असा या स्पर्धेचा नियम है। तो अंपायर से वार्निंग आते हुए खिलाड़ियों को अपना पवेलियन छोड़ना बिल्कुल मना है दोस्तों। करण, आपको याद दिलाऊंगा 3-4 साल पहले एक मुकाबला हुआ था, स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर स्मृति ट्रॉफी हम एंजॉय कर रहे थे। मुकाबला था दादा भोर की खिड़ुकपाटा टीम थी। भावेश ने गेंद ढूंढने के लिए अपनी जगह छोड़ी थी, 2 रनों की पेनल्टी भुगती थी। अंतिम गेंद के ऊपर 6 रन। अंपायर सिग्नल, फर्स्ट वार्निंग। अब यदि जगह छोड़ेंगे तो 2 रनों की पेनल्टी होगी। उसी का हम जिक्र कर रहे थे दोस्तों। भावेश के खिड़ुकपाटा क्रिकेट टीम के आंसू हम कभी नहीं भूल सकते। एक गेंद में आखिरी 6 रन की जरूरत थी, दादा भोईर थे, उन्होंने छक्का लगाया था, मुकाबला जीता था, लेकिन फिर भी वो आंसू हमने उनके देखे थे। पवेलियन बिल्कुल आप छोड़ नहीं सकते दोस्तों, रूल्स आर रूल्स माय फ्रेंड। मैदान के अंदर हम जाएंगे, मुकाबला फिर से शुरू होगा। ऑल इज वेल। गेंदबाज तैयार, धीरज मात्रे आड़े बल्ले से खेलने की कोशिश,
जो पॉज आया था गेम में, बिल्कुल हमने देखा फिर से पलटवार होता हुआ धीरज मात्रे का, और पहला सदमा टेम्बोडे क्रिकेट टीम को लगता हुआ कुणाल भोईर गोस पहला धक्का। या दरम्यान आदरणीय आनंद शेठ सांगडेकर पळसपे बैलगाडा मालक यांचं मात्र आगमन होते। विनंती करतोय आदरणीय अनंत शेठ सांगडेकर साहेबांना की आपण मंचाकडे आगमन करायचं आहे। मैदान के अंदर हम फिर से जाएंगे दोस्तों। जिस तरीके से वो छक्का आया था, लंबा हिट आया था कुणाल के बल्ले से, लेकिन कुणाल का यहाँ पर विकेट गिरता हुआ। टीम की रन संख्या 7 रन। नए बल्लेबाज मैदान के अंदर इनेट नंबर 3 खुद कप्तान करम पाटिल, उनका साथ निभा रहे उत्तम मस्कर के लिए अक्षय, इनके माध्यम से 1000 का कैश प्राइज है छक्के के लिए। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर हम देख सकते हैं। महेश जी भोईर साहेब, तर नक्कीच विनंती करतो। त्याचबरोबर जीवनजी पाटील साहेब देवीचा पाडा आणि नरेश भोईर कोलवाडी रायगड क्रिकेट संघ असोयांचे कोलवाडी विभाग प्रमुख आदरणीय नरेश भोईर साहेब यांना विनंती करते मंचाकडे आगमन करायचं आहे। आणि जीवनजी पाटील साहेब देवीचा पाडा युवा सेना नेते यांना विनंती करते आपण मंचाकडे आगमन करायचं आहे। जाएंगे मैदान के अंदर, क्या कमाल का बाउंसर, परफ्यूम डिलीवरी जिसे कहा जाता है, सूंघती हुई गेंद करम पाटिल, गेंदबाज तैयार, ओवर द विकेट। कट करना चाहते थे, गैप में गेंद नहीं जाएगी, खिलाड़ी वहां पर तैनात है, गली के क्षेत्र में रन मिलेगा सिंगल। करम पाटिल ने अपना खाता खोला पहले ओवर में। यहां पर पहले ओवर की भी समाप्ति, पहले ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या टोटल है 8 रन। एक खिलाड़ी खोया इस सफर में, अब तक कुणाल भोईर को खोना पड़ा था। तो पहले ओवर में रन बने टोटल 8 रन। तर नक्कीच या मंचाकडे त्यांचं आगमन झालंय। जीवन पाटील साहेब देवीचा पाडा युवा सेना नेते, त्यांच्या समवेत आणखीन आमचे अगदी जीवलग मित्र आणि रायगड क्रिकेट संघ असोयांचे कोलवाडी विभाग प्रमुख आदरणीय नरेश भोईर साहेब, संपर्क प्रमुख टेंबोडे यांचं मात्र आगमन झालंय। मनपूर्वक स्वागत। आणि आयोजकाकडून आणखीन एक विनंती आहे टेंबोडे संघाला, आपल्या पॅव्हिलियन बॉक्स मधून प्लीज कमेंट्स पास करू नका प्लीज। थैंक यू सो मच। तो अंतिम गेंदे बचेगी यहां से 18 और जीतने के लिए 43 रनों की जरूरत है। करण पाटिल और उत्तम मस्कर मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है। दो प्रमुख हथियार है टेम्बोडे क्रिकेट टीम के, दो प्रमुख पिलर है, इनके कंधों के ऊपर इमारत खड़ी होती है। और करण पाटिल के लिए भी सुनहरा मौका होगा। सौरभ तांडेल इनके माध्यम से लगातार 2 छक्कों के लिए 5000 रुपए का कैश प्राइज है, और लगातार 3 छक्कों के लिए लगभग 10,000 रुपए का कैश प्राइज करण पाटिल के लिए आता हुआ सौरभ तांडेल इनके माध्यम से। पहले ओवर में रन बनेंगे टोटल 8 रन बने। एक खिलाड़ी कुणाल को खोया था, अब यहां पर गेंदबाजी करने के लिए आएंगे गणेश पाटिल। पहले ओवर में तो रन रोके धीरज ने, लेकिन गणेश पाटिल के ऊपर भी जिम्मेदारी रहेगी। करण पाटिल को खामोश क्या रख पाएंगे आने वाली 18 गेंदे, और जीतने के लिए 43 की जरूरत। आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी जरूर, गैप में गेंद जाएगी मिड विकेट बाउंड्री के बाहर। टेम्बोडे क्रिकेट टीम को इसकी जरूरत थी। 1 बाउंस सीमा पार, चौका। जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेंगे, और लंबा दंगल चलेगा रे। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ। अरे दीवानो मुझे पहचानो। थर्ड अंपायर तीसरे अंपायर की मांग करी गई थी। इस गेंदबाज के एक्शन के ऊपर थोड़ा सा संदेह जताया था, ऑब्जेक्शन जिसे कहा जाता है। मैदान के अंदर हम फिर से चलेंगे दोस्तों।
पहले ओवर में 8 रन आए, दूसरे ओवर की पहली गेंद के ऊपर चौका लगता वहां 51 रनों का टारगेट है सामने टेम्बोडे क्रिकेट टीम के। ये गेंद करण के लिए मिस टाइमिंग स्ट्रोक थी, खिलाड़ी वहां पर तैनात है, एक्स्ट्रा कवर में लपके गए, बिग फिश इन द नेट, बड़ी मछली जाल में फंस चुकी थी, करण के लिए ट्रैप था, वहां पर हमने 3 खिलाड़ी लेकर रखे, गेंद शायद उनको लग रहा था कि मिडल स्टंप के ऊपर या लेग स्टंप के ऊपर आएगी, गेंद आई ऑफ स्टिक के बाहर, इनसाइड आउट खेलने की कोशिश, एक्स्ट्रा कवर में मौजूद थे खिलाड़ी, कोई गलती नहीं हुई, जाल बुना था, जाल में लपके गए, करण पाटिल गोज। मिल जाएगा जो तेरा कभी हो नहीं सकता, और यहां पर विश्वास आपको दिखाना होगा, क्योंकि अगर मेहनत में दम हो तो किस्मत कभी धोखा नहीं देती, और वो मेहनत यहां पर जारी रखनी होगी। दोनों टीमें एक दूसरे के ऊपर हल्ला बोल करने के लिए तैनात है। करण पाटिल के आउट हो जाने के बाद एक और बड़ा शिकार मैदान के अंदर होता हुआ, उत्तम भास्कर ऑन टू द डक, बैक टू द पवेलियन। ऐसा लग रहा था कि मुकाबले में पूरी तरीके से अब पकड़ मजबूत कर रही है मोराबे क्रिकेट टीम। मीरा स्पोर्ट्स मोराबे जबरदस्त यहां पर गेंदबाजी का नजारा दिखाया। गणेश पाटिल जो स्टैंडर्ड सेट हुआ था पहले ओवर में, और जिस तरीके से वो रन रोके गए थे, और उसी तरीके से गेंदबाजी उनके कदमों के ऊपर कदम रखकर उनसे भी शानदार गेंदबाजी चलती भी गणेश पाटिल इनके माध्यम से। पहली गेंद के ऊपर चौका खाया, थोड़ा सा मनोबल गिरा था, उनका आत्मविश्वास थोड़ा सा डाउन था, लेकिन उसके बाद लगातार 3 विकेट हैट्रिक, और इस टूर्नामेंट के पहले विकेट हैट्रिक लेने वाले गेंदबाज बने गणेश पाटिल। अब मौका क्या बन पाएगा इन खिलाड़ियों के लिए? टेम्बोडे क्रिकेट टीम दबाव साफ महसूस करती हुई। एक और सफलता, 4 गेंदे 4 विकेट, क्या लाजवाब गेंदबाजी का नजारा।
मिलते हैं ये शानदार और लाजवाब गेंदबाजी का नजारा। गणेश पाटिल ने कमर तोड़ दी है इन खिलाड़ियों की, टेम्बोडे क्रिकेट टीम की। 5 सफलता अब तक अर्जित करी है। यहां से पहले ओवर में एक सफलता मिली थी जब आउट हुए थे कुणाल, और उसके बाद चलते बने 4 गेंदों में 4 शिकार। करण पाटिल चलते बने, उत्तम मस्कर का शिकार किया, निकेश चलते बने, और अब राहुल गड़गे में मैदान के बाहर। अब संदीप भोईर और प्रवीण गड़गे मैदान के अंदर। इस ओवर की अंतिम गेंद आएगी, लास्ट बॉल ऑफ दी ओवर। 4 गेंदों में 4 सफलता इस ओवर में अब तक 13 गेंदे, और जीतने के लिए 39 रनों की जरूरत है। हल्के हाथों से इस गेंद को खेला, ये क्लास है। जिस तरीके से कहते हैं ना कि ताकत तो गेंडा भी लगाता है, लेकिन शेर लगाता है ताकत के साथ टेक्निक, और ये अपनी टेक्निक दिखाई और अंतिम गेंद के ऊपर चौका आया। मुकाबला अब भी मजेदार है दोस्तों। 12 गेंदें बचेगी, 35 रनों की और जरूरत। तो बिल्कुल एक साथ आना माना है दोस्तों। शॉर्टेस्ट टीम मीटिंग आपको लेनी है। इसके बाद भी हमारे लगभग 4 मुकाबले शेष हैं। थोड़ा सा सहयोग कीजिए, थोड़ा सा आपसे मदद चाहते हैं और आप हमें मदद करेंगे, इससे हम पूरी उम्मीद रखते हैं दोस्तों। मैं गुजारिश करूंगा मोराबे क्रिकेट टीम से मुकाबला आपको तुरंत शुरू करना है। अंतिम 12 गेंदों में 35 चाहिए। पिछले कुछ मुकाबले हमने लो स्कोरिंग देखे, अंतिम क्षणों तक मुकाबले जरूर गए, लेकिन जिस तरीके से मुकाबले हम देखना चाहते हैं, जिस तरीके से पहला मुकाबला हमने देखा था जब साई स्टार वीगर और धक्टिचुई के बीच में मुकाबला हुआ था, अंतिम गेंद तक मुकाबले का सस्पेंस बना रहा था, उस तरीके से मुकाबले हम देखना चाहते। थोड़ा सा स्पीड अप आपको गेम को करना है, हम आपसे प्यार से गुजारिश करते हैं। 12 गेंदों में 35 रनों की और जरूरत है। आधी सेना पवेलियन में लौट चुकी है। 5 विकेट गिर जाने के बाद यहां पर क्या इतना मादा, इतनी ताकत, इतनी क्षमता, क्या इतनी काबिलियत रख पाएगी मैदान के अंदर टेम्बोडा क्रिकेट टीम, ये भी देखने वाली बात है दोस्तों। अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए 35 रनों की और जरूरत है, क्योंकि जिस तरीके से कहते हैं ना कि बिंदास मुस्कुराओ क्या गम है, टेंशन यहां जिंदगी में किसको कम है, हार या जीत तो सिर्फ एक भ्रम है, और इसी का नाम कभी खुशी कभी गम है। किसके हिस्से में आएगी दोस्तों खुशी और किनके हिस्से में आएंगे गम। 12 गेंदे 35 रन। बल्ले के अंदरूनी हिस्से में गेंद लगी, कोई रन नहीं आएगा इस गेंद के ऊपर। डॉट गेंद प्रेशर बढ़ाएगा, दबाव बढ़ाएगा बल्लेबाजों के ऊपर। स्माइरा स्पोर्ट्स टेम्बोडे क्रिकेट टीम मैदान के अंदर जूझती हुई नजर आ रही है, और जिस तरीके से गेंदबाजी गणेश पाटिल ने की थी, लाजवाब और जबरदस्त गेंदबाजी का नजारा हमने देखा था। अब 11 गेंदें बची है, 35 रनों की और जरूरत है। 11 गेंदों में 6 छक्के। मुकाबला आपका है टेम्बोडे क्रिकेट टीम, लेकिन क्या वो बड़े स्ट्रोक आएंगे? ये गेंद पहला तो जरूर आया है, 5 की ओर बरकरार है। गेंद जाएगी सीमा पार। हम भी मुकाबला छोड़ेंगे नहीं, हम भी मुकाबला आसान सा बनने देंगे नहीं। अंतिम गेंदें बचेगी 10 और जीतने के लिए 29 रनों की जरूरत। नाम हो जाए और इतना नाम करो कि आपके नाम से ही काम हो जाए। क्या वो बड़ा नाम मैदान के अंदर प्रस्तापित होगा? जबरदस्त बल्लेबाजी। अब अंतिम गेंदे 10 और 29 रन। एक और अच्छा स्ट्रोक सीधे बल्ले से, गैप में गेंद जाएगी। क्या लाजवाब फील्डिंग का नजारा, जबरदस्त फील्डिंग। धीरज मात्रे वहां पर मौजूद थे, लेकिन ये क्या हो रहा है? टोटल रन मिलेंगे इस गेंद के ऊपर 3 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। लाजवाब फील्डिंग थी, लेकिन हल्की सी गलतियां भी यहां पर नजरें हटी, दुर्घटना घट सकती है। यही हुआ मोराबे टीम के साथ। शानदार फील्डिंग का नजारा था। मुकाबला धीरे धीरे आगे बढ़ता बा, अपनी मंजिल की ओर बढ़ता बा। 9 गेंदे 26 रनों की
और जरूरत है। जबरदस्त मुकाबला, क्या कमाल की लड़ाई, क्या कमाल का संघर्ष यहाँ पर मैदान के अंदर, क्योंकि तजुर्बे ने शेर को भी खामोश रहना सिखाया है दोस्तों, क्योंकि दहाड़ कर कभी शिकार नहीं किया जाता। जितना आप खामोश रहेंगे मैदान के अंदर, शांत स्वभाव से खेलेंगे, ठंडे दिमाग से खेलेंगे, मुकाबला यहां से भी बन सकता है। 9 गेंदे 26 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कब्रिस्तान जैसा सन्नाटा महसूस किया जा सकता है। 9 गेंदों में 26 क्या बन पाएंगे? क्या जबरदस्त मुकाबला। अपना टाइम आएगा इस भरोसे पर मत रहो, अपना टाइम आता नहीं उसे लाना पड़ता है। किसका टाइम आएगा इस मुकाबले में? 9 गेंदे 26 की जरूरत है। हल्की सी उम्मीद की किरण जग चुके टेम्बोरे टीम के लिए। सीधे बल्ले से एक बार फिर से खेला था, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी जरूर तैनात है। 1 रन इस बार मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है, सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। 8 गेंदें बचेगी, 25 रनों की और जरूरत है। स्माइरा स्पोर्ट्स टेम्बोडे और मिहिरा स्पोर्ट्स मोरावे के बीच में यह दिलकश मुकाबला चलता है। ये रोंगटे खड़े कर देने वाला हाई वोल्टेज ड्रामा अब शुरू हो चुका है। ये क्रिकेट का नाटक कितनी देर तक चलेगा? ये नाटक हमें बेहद पसंद है। क्रिकेट एक रंगमंच है दोस्तों, यहां पर हर एक खिलाड़ी अपना रोल निभाता है, अपनी भूमिका निभाता है। जब आप ग्रामीण टेनिस क्रिकेट खेलते हो तब आपका नहीं, आपके गांव का नाम लेकर आप मैदान के अंदर उतरते हो और आपके गांव की आन बान शान और इज्जत दांव पर लगी होती है, और इस इज्जत को बचाने में क्या जान झोंकेंगे खिलाड़ी। अंतिम 8 गेंदे 25 की जरूरत। यस यस, इट इज अ बिग 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 हिट, सिक्सर। एक गाणं म्हणती, गाणं म्हणू म्हणा। सात गेंदे और 19 की जरूरत है इस हर एक छक्के के लिए। यहां पर किरण मस्कर, इनके माध्यम से टेम्बोडा टीम के लिए 200 रुपए का इनाम है। छक्कों की जरूरत है, वो छक्के दिखाए। 12 में 35 चाहिए थे। किसने सोचा था कि मुकाबला इस हद तक आएगा? क्या गणेश पाटिल ने 4 विकेटों ने मुकाबला बदल दिया था? जी नहीं, अलंकार मात्रे के ऊपर पूरी तरीके से दावे बोले। यहां पर जबरदस्त बल्लेबाजी का नजारा। संदीप भोईर मैदान के अंदर आग उगल रहे। प्रवीण गड़गे को साथ निभाना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। 7 गेंदे 19 रनों की और जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 32 रन है स्कोर कार्ड के ऊपर। अब प्रेशर महसूस कर रही है मिहिरा स्पोर्ट्स मोरावे क्रिकेट टीम, लेकिन अलंकार म्हात्रे और मिहिरा स्पोर्ट्स मोरावे टीम जानती है फर्स्ट वार्निंग यहां से मोरावे टीम के लिए फर्स्ट वार्निंग होगी। सेकंड वार्निंग के बाद तो तुरंत आपको पेनल्टी दी जाएगी। गौर करना है दोस्तों, टाइम अलर्ट होगा आपके लिए। गेंदबाज तैयार, अलंकार म्हात्रे। 7 गेंदे 19 रनों की जरूरत। कदमों का इस्तेमाल किया था इस बार, डांसिंग ऑन द विकेट, चकमा खाया संदीप भोईर ने। ओवर की समाप्ति होती हुई अंतिम क्षणों में अलंकार म्हात्रे का कमबैक था। अब मोरावे क्रिकेट टीम में महसूस कर रही है जीत की सुगंध कौन सूंघ पाएगा। अंतिम 6 गेंदे 19 रनों की जरूरत।
टपका एक और टपका प्यारे टपका एक और टपका दो में से एक गया दो में से एक गया देखा ये मटका प्रयास लाजवाब था दोस्तों इन खिलाड़ियों का। जिस तरीके से 5 विकेट गिर जाने के बाद मुकाबले में वापसी करी थी। हार या जीत तो इस खेल के दो पहलू है दोस्तों, एक को हारना होता है, एक को जीतना होता है, लेकिन प्रयास आप किस तरीके से करते हो ये याद रखा जाता है। मुकाबला गवाया, मुकाबला जीता, कोई बात नहीं, यहाँ तो आपको जीत मिलेगी या तो आपको सीख मिलेगी, यहां से कुछ नया सीख के जाओ। अब अंतिम 2 गेंदे 17 रनों की जरूरत है। मोरावे और टेम्बोडे के बीच में मुकाबला चलता हुआ। चलो मुकाबला शुरू करने। मोरावे टीम से हम गुजारिश करते हैं दोस्तों, अंतिम 2 गेंदे और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। गेंदबाज तैयार, विनय महात्रे। 2 गेंदे 17 रनों की जरूरत है। जोरदार अपील करी गई थी, अपीलों में केवल उत्साह था, विश्वास नहीं। अंपायर पर दबाव डालने की कोशिश, हमारे 2 अंपायर हम देख सकते हैं मैदान के अंदर, संतोष चौधरी सर शिरडोन और उनका साथ निभा रहे जावेद फरीद सर कल्याण। पूरी तरीके से पेनी निगाहें उनकी बनी हुई है। गेंदबाज तैयार, अंतिम ओवर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग। सीधे बल्ले से खेलने की कोशिश और मिहिरा स्पोर्ट्स मोरावे, कॉंग्रॅच्युलेशन्स बॉयज, धन्यवाद सर, अभिनंदन. इथे मात्र पाहतोय एक रन आपण पाहिलं मनोहर की बाय मात्र दादरपाडा संघाला गेली. 50 धावा जमवल्या मोरावे संघानं, तर 51 धावा जमवल्या दादरपाडा संघानं. मोरावा संघ खेळला अंतिम चेंडू निर्धाव आणि त्याच्यामुळेच एक सामना त्यांना एक्स्ट्रा खेळावा लागेल. एक सामना 1 धावेसाठी खेळावा लागेल. तर विनंती करेन धाकटेजी संघाच्या संघनायकाला आपला निर्णय लगेचच अंमलात आणायचा आहे. आपल्याला अजूनही याच्या पुढे 4 सामने खेळवायचे आहेत. तर विनंती करतोय की आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि वाकडी संघानं मात्र लगेचच आपण फलंदाज पाठवायचे आहेत. तर सामन्याचा सुपर हिरो, सामन्याचा हिरो ठरलाय. सामन्यामध्ये असं क्षण आला की सामना पूर्णपणे बदलला गेला आणि टॉप ऑर्डरची संपूर्ण फली बर्बाद करून ठेवली त्या गोलंदाजानं आणि 4 चेंडूमध्ये 4 सफलता मिळवल्या. तिसऱ्या पंचांची मागणी सुद्धा केली गेली होती, मात्र काय कमालीची गोलंदाजी साकारली. वन ऑफ द ग्रेट हिरो, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, गणेश पाटील मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड. या दरम्यान मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी विनंती करतोय शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष आणि माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय अनंता सांगडेकर साहेब, आपल्याला विनंती करतोय की आपण प्रजनजन बॉक्स मध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय अनंत सांगडेकर साहेब, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष आणि माजी पंचायत समिती सदस्य यांचं मात्र या मंचावर स्वागत केलं जाईल. आदरणीय अनंत सांगडेकर साहेब, चला फलंदाज पाठवायचे लगेचच वाकडी संघानं.